समाजाला काळीमा फासणारी सातारा येथे एक डॉक्टर महिलेवर अतिप्रसंग करून तिला आत्महत्या करणाऱ्या नराधमांना भरचौकात सरकारने फाशी द्यावी, अन्यथा आम्हाला साडी आणि चोळी सरकारला भेट द्यावी लागेल. महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या महिला अत्याचारासंदर्भात संघटनेच्या वतीने वेळोवेळी निवेदन आंदोलन करण्याचे कार्य दिले आहे. आज दलाल लोकांची संख्या वाढत चालली आहे. अशा नराधमांना माझ्या शिवस्वराज्य भूमीत घटना घडणे म्हणजे आज आपल्या आई, बहीण, भगिनी व ताई या छत्रपतीच्या प्रांतात सुरक्षित नाहीत. अशा घटनेला आळा घालण्यासाठी या नराधमांचा भरचौकात चौरंग केला पाहिजे, यासाठी संघटनेच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यावेळी स्वप्नजित पाटील यांनी मार्गदर्शन केले. विनायक येडके व सकल हिंदू समाज शिवतीर्थ सांगली येथे उपस्थित होते. विशेष मार्गदर्शन आदरणीय वैशालीताई पाटील, डॉक्टर महेश साळे, अभिजित लिमये, विकास लोहार यांनी केले. तसेच बंगल्यामध्ये ज्या डॉक्टर भगिनींचा बलात्कार करून हत्या केली, या नराधमांना फाशी देण्यात यावी. मुंबईतील 21 वर्ष तरुणीची निर्दयपणे हत्या करणारा आज तुरुंगवास निवांत भोगत आहे. या नराधमाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे चौरंग देण्यात यावा, ही मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.